जेव्हा तू बोर्डचा अभ्यास करत होतास तर डिस्ट्रॅक्शन्स खूप येतात लाईफमध्ये, आणि स्पेशली तुमची बॅच जी ऑनलाईन होती. एकतर मोबाईल आपला हा जो यंत्र आहे ह्याला आपण एज अ ब्लेसिंग पण वापरतो और एज अ कर्स भी हम इसको बोल सकते हैं कि ये हमारे लिए वरदान भी है, अभिशाप भी है. तो आपके लिए ये क्या साबित हुआ? मतलब इट वॉज अ ब्लेसिंग फॉर यू और इट वॉज अ कर्स फॉर यू? व्हाट डू यू थिंक? So, hello dear students, welcome back to our channel ज्ञान लैब. As promised, आपके लिए हम टॉपर्स इंटरव्यू सेशन लेकर आए हैं और आज हमारे साथ हैं आर्यन, जिनका परसेंटेज है 93.50. So 94 you can say, and it's a very good percentage. So many congratulations to Aryan from Anjali ma'am, from Ajay sir, from entire ज्ञान लैब family. And let us ask Aryan. आर्यनला आपण विचारूया की आर्यन, थोडक्यात तुझं नाव म्हणजे इंट्रोडक्शन दे आपल्याला. नाव, कॉलेजचं नाव, तुझे पर्सेंटेज आणि तुझे सब्जेक्ट कॉम्बिनेशन काय होते ते. येस मॅम. मॅम सर्वात पहिले गुड इव्हिनिंग. माय नेम इज आर्यन उके. मी नागपूरमध्ये राहतो, म्हणजे नागपूर महाराष्ट्र. आणि मी जनरल सायन्स घेतला होता. माझे पीसीएमबी माझे 4ही सब्जेक्ट होते. ओके ओके. आणि पर्सेंटेज ते तर मी सांगितलं 93.50. आणि जसं तुम्ही बघू शकता म्हणजे रिझल्ट मध्ये आर्यनचे बायोलॉजी मध्ये 99 मार्क्स आले. तर आय एम व्हेरी हॅपी. कंग्रॅच्युलेशन आर्यन, इट्स अ व्हेरी गुड मार्क्स. मतलब असं स्टुडंट्सचे जेव्हा चांगले मार्क येतात तर टीचरचं असं असं म्हणजे प्राऊड फील होतं एकदम. असं आम्हाला वाटतं की अरे आमचे तेवढे मार्क आले. सो इट्स अ व्हेरी गुड मार्क्स, व्हेरी गुड. ओके, सो डायरेक्ट पॉइंट वरती येते आर्यन. तुझं स्टडी स्ट्रॅटेजी काय होतं? म्हणजे आता कारण 94 स्कोरिंग 94 इज नॉट बॅड, इट इज अ व्हेरी गुड पर्सेंटेज. तर तुझी स्टडी स्ट्रॅटेजी काय होती की जे तू म्हणजे रुटीन फॉलो करायचं आणि ज्याने तुला एवढे मार्क स्कोर करायला हेल्प झाली? प्लीज शेअर दे. येस मॅम. सर्वात पहिले मॅम, कोणती बी एक्झाम राहो म्हणजे आपल्याला जे म्हणजे ठेवायला पाहिजे कोणता, तर म्हणजे गोल असला पाहिजे आपला. जसं म्हणजे 11 मी आंबेडकर कॉलेजमध्ये होतो, आंबेडकर कॉलेज नागपूर. तिथे म्हणजे 10th चा रिझल्ट आला. 10th मध्ये पण मला 95 होते. 10th चा रिझल्ट आला. मग म्हणजे 11th-12th मला करायचं होतं. मी सायन्स स्ट्रीम अडॉप्ट केली. तर माझ्या दिवसचा शेड्यूल असाच राहतात की म्हणजे स्टार्टिंग मध्ये तर कोरोनाच होता आमच्या वेळेस. तर जेव्हा कोरोना होता तेव्हा कोरोनामध्ये मग आम्ही ट्युशन लावली. ते ऑनलाईन क्लासेसच असायची. तर मी सकाळी 7 या 8 वाजता उठायचो. ऑनलाईन क्लास असायची. आणि जेव्हा ऑनलाईन क्लास होती तेव्हा ऑनलाईन क्लासमध्ये म्हणजे मी पुरा शिकत जायचो. ऑनलाईन क्लासमध्ये सर्वात पहिले म्हणजे क्लासमध्ये अटेन्शन देणे हे बहुत इम्पॉर्टंट असते. म्हणजे स्ट्रॅटेजी म्हणजे जे तुमचे टीचर शिकवत आहे ते तुम्ही लिहा. ते तुम्ही म्हणजे जे पण ते बोलत आहे तुम्ही बोलून बघा. मी त्यांच्या खूप लक्ष द्यायचो. मग असं ऑनलाईन चाललं. मग आमचे 12th मध्ये ऑफलाईन सुरू झालं. जेव्हा माझ्या 12th मध्ये ऑफलाईन सुरू झालं तेव्हा टीचर सोबत इंटरॅक्शन व्हायचं. मी सर्वात पहिले मला एवढे पर्सेंट आले आहे कारण की त्याचं सर्वात मोठं कारण आहे मी क्लासमध्ये खूप अटेंटिव्ह राहायचो. म्हणजे टीचर वगैरे काही विचारलं तर मी फर्स्ट आन्सर करायचो. म्हणजे खूपच अटेंटिव्ह. म्हणजे माझं तर हेच सजेशन राहील की तुम्ही क्लास खूप चांगली अटेंड करा. कोणती बी राहो, क्लास खूप चांगली अटेंड करा तुम्ही. हे कॉलेजच्या क्लास बद्दल बोलतोयस की कोचिंग क्लासेस लावलेली ते बोलतोय? हा, कोचिंग क्लास मॅम. कारण की ओके कॉलेजमध्ये तेवढे काय नाही व्हायचं. ओके ओके ओके. ऑनलाईन असल्यामुळे म्हणजे जास्त कॉलेजमध्ये त्यांना एकतर ओपन करायची परमिशन वगैरे नव्हती, म्हणून मे बी असं असेल. ओके, तर कोचिंग क्लास कोणतीही लावा, कुठेही जावा, पण अटेन्शन देणं हे खूप गरजेचं आहे. नाहीतर येस मॅम. आजकालच्या मुलांचं मत असं असतो की अरे ठीक आहे ना, आपण एवढी मोठी क्लासेस लावली, एवढे पैसे भरलेत म्हणजे आपले मार्क येणारच येणार. असं काहीच नसतं. तुम्ही किती पण पैसे भरा, किती पण मोठी क्लास लावा, पण जर तुम्ही अटेंटिव्ह नसणार, जर तुम्ही उत्तर नाही देणार, जर तुम्ही पार्टिसिपेट नाही करणार, तर त्याने म्हणजे त्याच्याशिवाय तुमचे मार्क येणारच नाही. सो इथे आर्यन सारखं एकच गोष्टीवरती फोकस करतोय की बी इंटरॅक्टिव्ह अँड बी अटेंटिव्ह. अटेन्शन येस. दिल्याशिवाय काहीच समजणार नाही आणि काहीच लक्षात राहणार नाही. ओके, सो आता मला हे विचारायचंय की तुझी डेली स्ट्रॅटेजी काय होती? म्हणजे तू दिवसात किती तास अभ्यास करायचा, कोचिंग सोडून, कोचिंग आणि कॉलेजचे ऑनलाईन लेक्चर सोडून? युट्यूब वरून काय शिकायचं का? आणि ते युट्यूब वरून काय शिकायचं आणि त्याच्यानंतर तू सेल्फ स्टडीसाठी किती टाइम द्यायचं? म्हणजे इन शॉर्ट तुझा मॅम डेली शेड्यूल. येस मॅम. डेली शेड्यूल असं काहीच नाही मॅम. जसं आपण खूप ऐकतो जसं 12-12 घंटे, हा 13-13 हा घंटे अभ्यास. ते ते काहीच नसतं. मी सांगतो, मी सिरियसली 7 आवर्स स्टडी केली आहे आणि त्याच्यामध्ये माझा ब्रेक टाइम जो राहत होता तो 1 घंटा तर राहतच होता. म्हणजे
जर तुम्ही 45 मिनिट बी वाचलं तर थोडा रिव्हिजन करा या थोडा नाही का ब्रेक तरी घ्या, म्हणजे तुम्ही खूप लॉंग टाइम साठी वाचू शकता. तर माझी पर्सनल ओपिनियन हाच आहे, मी जास्त अभ्यास नव्हतो करत, म्हणजे नाही का म्हणजे खूपच 12-12 घंटे बसून आहे, बुकाचा किडा बनलेला आहे तसं टाईप नाही. म्हणजे आपण कसं राहायचं, जसं 1 घंटा आहे तर 1 घंटा आपण काय वाचून टाकलं, जसं कोणताही सब्जेक्ट वाचला, मग 15 मिनिट ब्रेक घ्यायचं, 20 मिनिट ब्रेक घ्यायचं. तो ब्रेक कधी कधी माझा 30 मिनिट पण पोहोचून जायचं. तर बघ त्याच्या म्हणजे मी ब्रेक घेऊ घेऊ एवढा अभ्यास करत होतो, आणि जसं एक्झामचे 2-3 महिने बाकी होते तेव्हा माझी वाढले होते 8 घंटे 7 घंटे एवढं मी करत होतो, पण मी ब्रेक घेत होतो. ओके. आणि म्हणजे तू दिवसात एक सब्जेक्ट करायचा की 2 सब्जेक्ट करायचा की तिन्ही 4ही सब्जेक्ट एकत्र करायचं, म्हणजे कसं करायचं? हो मॅम, जसं मला 4 सब्जेक्ट होते, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी. तर बायो जो आहे तो तुमच्याकडून आणि माझी जे ट्युशन टीचर आहे त्यांच्याकडून होऊन जात, म्हणजे पुरा रट्टा, त्याला फक्त मला रिवाइज करायची गरज पडत होती. आणि थोडे बहुत सेल्फ नोट्स मी बनवत होतो. फिजिक्स जे आहे ते अजय सरांना बी छान शिकवलं, मी लास्ट लास्ट मध्ये त्यांना फॉलो केलं, खूप म्हणजे मला चांगलं वाटलं त्यांचं. आणि फिजिक्स मध्ये मी रोज जसं ट्युशन मध्ये शिकवलं, तर मी 1 घंटा डेरिव्हेशन करून पाहिजे, जे कन्सेप्ट आहे ते समजीन. जसं केमिस्ट्री मध्ये आहे ऑर्गॅनिक, ते रिॲक्शन लिहून बघीन. म्हणजे मी इनडायरेक्टली 4ही सब्जेक्ट वाचत होतो. मॅथ्स पण, मॅथ्सचे जे फॉर्म्युले आहे ते लिहून बघायचो. म्हणजे जे बी आहे प्रॅक्टिस आहे ते म्हणजे मी करत होतो. ओके, म्हणजे डेली 4 सब्जेक्ट करायचं तू. थोडं, 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 थोडं टार्गेट सेट करून डेली 4 सब्जेक्ट करायचं. ओके. आता इथे म्हणजे तू कोचिंग क्लासेस लावलेलंस, तर त्याच्याबद्दल मी तुला विचारते, की म्हणजे कोचिंग क्लासेसमध्ये युजुअली जे आपले टेस्ट असतात. समज आता Yes. एखाद्या मुलाने नाही लावलीये कोचिंग क्लासेस, तो सेल्फ स्टडी करतोय किंवा ऑनलाईन शिक्षण घेतोय, कसंही कोचिंग विथ कोचिंग क्लासेस और विदाउट कोचिंग क्लासेस, जे सेल्फ एनालिसिस असतात किंवा जे टेस्ट असतात त्याचं महत्व काय आहे, त्याने कॉन्फिडन्स कसा वाढतो आणि का दिलं पाहिजे, रेग्युलर टेस्ट, वीकली टेस्ट का दिले पाहिजे? येस मॅम. जसं मॅम, जसं तुमचं बी चॅनल होता तर तुम्ही डीपीपी पाठवत होत्या, जसं जो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, जसं तुम्ही लास्ट मध्ये आम्हाला नाही का सांगितलं होतं की एवढे डिफरन्स बिटवीन करून जायचे, म्हणजे एवढे क्वेश्चन 100% करा तुम्ही बायोमध्ये. तर मी ते पुरं फॉलो केलं. टेस्ट देणं हे बहुत जरुरी आहे, कारण की मी बघितलं होतं आमचे लास्ट मध्ये ट्युशन चालली, 1 महिना बाकी होता, तर मुलांनी येणं सोडून दिलं. आणि मी रेग्युलर टेस्ट दिला. अगर तुम्ही माझ्या ट्युशनच्या मुलांना पण विचाराल तर मी हर टेस्ट दिली आहे. आणि आम्हाला हर टेस्ट चेक करू, म्हणजे आपण सेल्फ अनालिसिस करू शकतो. जसं आपण अगर टेस्ट नाही दिलं तर आपल्याला काय वाटते आपल्याला येत आहे. पण येस. जर आपण टेस्ट दिलं तर आपल्याला आपली गलती माहित पडते. जसं माझी एक कृष्णाताई होती, म्हणजे ट्युशन मध्येच होती ते, म्हणजे आमची स्पेलिंग मिस्टेक बी राहायची तरी ते मार्क्स काटायची. त्यानं मला खूप इम्प्रूव्ह केलं, म्हणजे नाही का त्यानं माझी खूप गलती मला माहित पडली. आणि लास्ट मोमेंटवर असं होतं की फक्त 5-6 जण टेस्ट द्यायला आहेत, त्याच्यामधून मी होतो, बाकी कोणीच नव्हतं येत. आणि मी लास्ट पर्यंत टेस्ट दिलं म्हणून मला एवढे चांगले मार्क भेटले बायोमध्ये बी, आणि एवढे पर्सेंटेज बी मला आहे. करेक्ट, करेक्ट. म्हणजे कन्सिस्टन्सी हे खूप इम्पॉर्टंट आहे. जी रेग्युलर स्टडी असते ती खूप इम्पॉर्टंट आहे. आपण आधीपासूनच थोडं 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 करत गेलो ना, तर नंतर नंतर आपल्याला 10-12 तास बसून एक्झॉस्ट व्हायची गरज पडत नाही, कारण आपण स्टार्टिंग पासून अभ्यास करतोय. आता मुलं हल्ली काय करतात, की ते आधी मजा करून घेतात. म्हणजे हे वेकेशन, ते फेस्टिवल, गणपती सेलिब्रेट करणार, नवरात्री सेलिब्रेट करणार, दिवाळी सेलिब्रेट करणार, आणि मग नोव्हेंबरच्या नंतर चिल्ड्रन्स डे संपल्यानंतर त्यांच्या आतली जी आत्मा असते ती जागी होते. अरे रे, आता बोर्ड डोक्यावरती आलेत आणि काहीच समजत नाहीये. तर असं लास्ट मोमेंट वर बसलात तुम्ही, तर मग काही चमत्कारच होऊ शकतो. कारण चमत्कारामुळे तुम्ही पास होऊ शकता, टॉप नाही करू शकत. अँड इट इज अ व्हेरी रेअर केस. जर तुम्ही लास्ट मोमेंट मध्ये अभ्यास करून टॉप केलाय तर ते म्हणजे एकदम एक्सेप्शनल केस आहे. अदरवाईज रेग्युलर स्टडी खूप इम्पॉर्टंट आहे, सेल्फ अनालिसिस खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आता आर्यनने डेली 4 सब्जेक्ट केलेत. जर तुमची कॅपॅसिटी नसेल की तुम्ही डेली 4 सब्जेक्ट करता, तर तुम्ही एका दिवसात 2, आणि मग दुसऱ्या दिवशी बाकीचे 2, आणि मग तिसऱ्या दिवशी परत आदल्या दिवशीचे 2, असे 2-2 सब्जेक्ट आप ऐसे 2-2 सब्जेक्ट डिवाइड करके कर सकते हो. सो दिस इज वन थिंग. आता आर्यन, मला हे विचारायचंय की तू कोणत्या एंट्रन्स एक्झाम साठी प्रिपेअर करतोयस का? मॅम, तुमच्या बायो शिकतो तर नीट साठीच प्रिपेअर करत आहोत. ओके, ओके. म्हणजे असं तुझं गोल आहे नीट साठी, की असंच म्हणजे एकदा देऊन बघायचं असं आहे? मॅम, स्टार्टिंग मध्ये कसं झालं, कोरोना वगैरे आहे आणि म्हणजे माझी फायनान्शियल कंडिशन तेवढी नाही आहे, तर मला नीटच करायचं, म्हणजे ह्या वर्षी माझं होतं की होणार आहे, पण ओके, मी कसं स्टेट साठीच अभ्यास केला, तर नीटचं तेवढं झालं नाही. ओके. तर ह्या करेक्ट. वेळेस मी सोचत आहो की मी ड्रॉप घेणार. ओके, ओके. ऑल राईट. म्हणजे तू बीएससी वगैरे मध्ये एनरोल नाही करत आहेस? हो मॅम, म्हणजे मी पण कन्फ्युज आहो की करू की नाही. मग म्हणजे माझ्या सिनियरनी सांगितलं की टीसी वगैरे जे राहते ते आपली फसून जाते.
आणि म्हणजे अगर वाटलं तर मी करून घेईल, पण एवढं आहे की ह्या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी मी नीट क्रॅक करीन. ओके. एवढा कॉन्फिडन्स असला पाहिजे एखाद्या मुलामध्ये तर एक्झाम आपली अर्धी तशीच क्रॅक होते. आणि हे टीसी वगैरेचं जर कन्फ्युजन असेल ना, तर ते डायरेक्ट तू कॉलेजमध्ये जाऊन विचार. त्यांना स्पष्ट विचार, की हां, विचारलंस का तू? हो मॅम, मी विचारलं होतं, पण ते म्हणे की तुला सीईटी द्वारेच कर, कारण की सीईटी द्वारे बी फार्म मध्ये पण तू करू शकते. तर म्हणजे सीईटी होऊ दे म्हणे, मग त्यानंतर तू कर म्हणे. ओके, ओके. चालेल. सो दॅट इज युअर डिसिजन, कारण तुझं तेवढं डेडिकेशन आहे. आणि हे इंडिव्हिज्युअल चॉईस असते. सगळ्या मुलांनीच ड्रॉप घेतला पाहिजे असं आहे का गरजेचं, आर्यन? नो मॅम, कारण की जर तुम्ही 11th-12th मध्ये चांगला अभ्यास केला, जसं बायोलॉजीसाठी तुम्ही मॅमला फॉलो करू शकता. फिजिक्स वाला चॅनल आहे. म्हणजे हे सर्व जे पण चॅनल आहे त्यांना त्याच्यातूनच तुम्ही स्टडी करू शकता. तो असं नाही आहे की म्हणजे करू नाही शकत. मला गाईडन्स नाही मिळाला. करेक्ट. कसं 12वी झालो मी, तर 12वीचीच अभ्यास करायला लागते. स्टेट बोर्डवर लक्ष द्यायला लागते. आणि त्यामुळे माझं झालं नाही. पण नीट मला वाटते ह्यावेळेस मला 200 तरी मार्क येऊन जातील बायोमुळे, मॅममुळे. आणि मग पुढच्या वर्षी मी फॉलो करणार. तर म्हणजे कसं असतं, की जर आपल्याला प्रॉपर गाईडन्स असेल, प्रॉपर अवेअरनेस असेल, तर आपण स्टार्टिंग पासून तसं प्रिपेअर करू शकतो. आणि मूर्ख मुलांना म्हणून मी तुम्हाला सांगते, की 11वी पासून अभ्यासाला सीरियस घ्या. एकतर 11वी मध्ये तुम्हाला काय असे पंख निघतात, की तुम्ही नुसतं मज्जा करायला जाता, काय मला कळतच नाही. ऐसे लगता है कि जैसे ज़ू में 10 साल तक बंद करके रखा था और अभी जिंदगी में इसके बाद कभी मस्ती करने मिलेगा ही नहीं, तो ऐसे पागल के जैसे सब लोग पढ़ाई को छोड़ देते हैं और फिर बाद में बोलते हैं साइंस ने हमारी ले ली। ऐसा मत करो। 11th और 12th से ही अगर आप स्टार्टिंग से डेडिकेट होकर पढ़ाई करोगे तो आपका एंट्रेंस का भी प्रिपरेशन हो जाता है, प्लस बोर्ड्स का भी प्रिपरेशन हो जाता है। अब आर्यन के साथ हुआ ये कि उसके पास गाइडेंस नहीं थी, उसके पास प्रिपरेशन का सोर्स नहीं था, इसीलिए वो अभी सोच रहे हैं ड्रॉप लेने के बारे में। वो अभी भी कंफ्यूज्ड है। वो ड्रॉप लेंगे ऐसा जरूरी नहीं है। ही इज कंफ्यूज्ड एंड ही विल टेक डिसीजन। करेक्ट, आर्यन? येस मॅम. हाँ, सो क्योंकि बहुत सारे बच्चे ना मिसगाइड हो जाएंगे कि अरे ये टॉपर होके ड्रॉप ले रहा है तो अपने को तो ड्रॉप लेना ही चाहिए। ऐसा कुछ नहीं है। सबका अपना अपना अलग अलग जर्नी होता है। जैसे अपने हाथ के पांचों फिंगर्स अलग होते हैं, वैसे हर एक स्टूडेंट अलग होता है, सबका कैपेसिटी अलग होता है, सबका फाइनेंशियल स्टेटस अलग होता है, और सबका डिसीजन मेकिंग पावर अलग अलग होता है। सो ड्रॉप लेना इज द सोल्यूशन ऐसा नहीं है। यू कैन स्टडी विथ योर ग्रॅज्युएशन ऑल्सो। ये मैं पर्सनल सजेशन दे रही हूँ। ओके, अदर देन दिस, आता मला हे म्हणजे आता तू आधीच सांगितलंस की जेव्हा बोर्ड्स होते तेव्हा तू फक्त बोर्ड्सच्या अभ्यासावरती फोकस करायचं, म्हणून तुझं नीटचं गायडन्स झालं नाही, कारण कोण तुला गाईड करायला नव्हतं, नीटची स्टडी झाली नाही. ठीक आहे. आता मला हे विचारायचंय, की जेव्हा तू बोर्डचा अभ्यास करत होता तर डिस्ट्रॅक्शन खूप येतात लाईफमध्ये, आणि स्पेशली तुमची बॅच जी ऑनलाईन होती. एकतर मोबाईल आपला हा जो यंत्र आहे ह्याला आपण एज अ ब्लेसिंग पण वापरतो, और एज अ कर्स भी हम इसको बोल सकते हैं कि ये हमारे लिए वरदान भी है, अभिशाप भी है। तो आपके लिए ये क्या साबित हुआ? मतलब इट वॉज अ ब्लेसिंग फॉर यू और इट वॉज अ कर्स फॉर यू? व्हाट डू यू थिंक? मॅम, ब्लेसिंग म्हणजे 12th मध्ये छान पर्सेंट आले. आणि म्हणजे कर्स म्हणजे एवढं की डिस्ट्रॅक्शन तर होतेच, म्हणजे सर्वांच्या लाईफ मध्ये राहते डिस्ट्रॅक्शन. पण म्हणजे माझे एवढं होतं, जसं मी इंस्टाग्राम जास्त वापरत नव्हतो, ओनली फॉर लिमिटेड टाइम. व्हॉट्सअप खूप वापरायचो मी. आणि मेन जो माझा टाइम गेला, म्हणजे मी नीट साठी तेवढं लेक्चर वगैरे नाही करू, म्हणजे तेच नाही का, जसं आपली एक स्टेज राहते, जसं फ्रेंड्स मध्ये गेला आपण, तर आपला काही ना काही टाइम वेस्ट होते. त्याच्यामध्ये माझा टाइम गेला. तर जास्त माझा हा हा, बोल. म्हणजे जास्त जो माझा डिस्ट्रॅक्शन होता तो थोडा युट्यूब वरून होता. जसं युट्यूबवर थोडे व्हिडिओज राहते, ब्लॉग्स, ते मी पाहण्यात. असं होतं. पण मग आता माझा नेक्स्ट प्रश्न हा आहे, की तुला हे वाटतं की तुझं डिस्ट्रॅक्शन झालं, आणि हे तू खरं खरं बोलतोय, असं नाहीये की तू अजिबातच डिस्ट्रॅक्टेड झाला नाही, की एकदम एकदम फोकस्ड होता, असं नाहीये. तर त्या डिस्ट्रॅक्शन मधून तुला मोटिवेशन कशी मिळाली, की अरे यार आता बस झालं, आता खूप डिस्ट्रॅक्शन होतंय, आता तरी आपण अभ्यासात सिरियस झालो पाहिजे? असं काय होतं ज्याने तुला मोटिवेट केलं? म्हणजे कोणते बाहेरचे फॅक्टर्स होते ज्याने तुला मोटिवेट केलं, की तू स्वतःहून मोटिवेट झाला? कारण आपल्या आत्ताचे जे मुलं आहेत त्यांना मोटिवेशनची एवढी कमी आहे ना, की त्यांना असे विकत दिले पाहिजे मोटिवेशन दर महिन्यात. तर त्याच्याबद्दल जरा सांग, की स्टुडंट कसे मोटिवेट राहू शकतात? सर्वात पहिले मॅडम, जे मोटिवेशन आहे ते तुम्हाला सेल्फ मोटिवेशन करावं लागेल. जसं तुम्ही आपल्या पॅरेंट्सला बघता, दिवस रात्र काम करतात, म्हणजे आपल्यासाठी मेहनत करतात. फक्त काम म्हणतात की तुम्ही अभ्यास करा ना, आम्हाला काही बनवून दाखवा. तर सर्वात मोठा डिस्ट्रॅक्शन म्हणजे जो मी तुम्हाला सांगितला युट्यूब होता. युट्यूबवर मी व्हिडिओ स्क्रोल करत राहायचे, ते शॉर्ट्स बोथ. तेव्हा नाही का, मग माझे जे टेस्ट मध्ये कमी मार्क येत होते ते मला, अरे माझा लेवल कमी होत आहे.
आता मी अभ्यास नाही करत आहो, म्हणजे माझा लेवल कमी होत आहे, मग तेच घरची कंडिशन आठवायची की फायनान्शियल कंडिशन कमी आहे, मलाच रिव्होल्युशन आणायचं आहे. तर त्यानं नाही का, म्हणजे तुम्हाला पण, तुम्ही बी बघत असाल की जर तुम्ही जास्त डिस्ट्रॅक्ट राहा ना, तर तुम्हाला एक टाइमवर असं वाटते मी काहीच नाही करत आहो, मी खूपच म्हणजे एक्स्ट्रीम स्टेजवर आहो की आता खूपच झालं. मग स्वतःला शरम यायला लागते की सहीमध्ये मी अभ्यास नाही करून राहिलो. तर म्हणून मला त्यापासून मला एक वेळ म्हणजे एक इन्सिडेंट होता की मी खूपच युट्यूब म्हणजे 4-4, 5-5 घंटे युट्यूब चालवत होतो. मग त्याच्या बाद नाही का टेस्टची जे म्हणजे रिझल्ट आला त्याच्यामध्ये मला खूपच कमी मार्क आले. म्हणजे 20 मार्कच्या टेस्टमध्ये 11 मार्क्स आले. मी म्हणलं आता तर आपल्याला अभ्यास करायचंच आहे. तेव्हा मी खूप म्हणजे तो माझा टर्निंग पॉईंट होता. मला काहून कमी येत आहे? जे बाकी लोक माझ्या ते समोर चालले, मी काहून मागे चाललो? मी टॉपर आहो तर मला टॉपर राहायचंच आहे. असं ते माझे मोटिवेशन. आणि ओके. मेन तुम्ही आपल्या पॅरेंट्सला बघा, नॉट एनी रोल मॉडेल. ओके, ओके. सो म्हणजे असं असतं की कॉम्पिटिशन मध्ये राहणं हा एक खूप इम्पॉर्टंट सोर्स आहे मोटिवेशनचा. कारण जेव्हा आपण आपल्या आसपासच्या लोकांना म्हणतो, सी वी आर नॉट कंपेअरिंग एनीबडी. आपण असं कंपेअर नाही करू शकत की तो करू शकतो तर मी का नाही करू शकत. कंपैरिजन नहीं है, पण आपल्याकडे जे रिसोर्सेज अवेलेबल आहेत, आपके पास जो रिसोर्सेज अवेलेबल है, आप उन रिसोर्सेज का कितना मैक्सिमम यूटिलाइजेशन कर सकते हो वो बहुत इंपॉर्टेंट है। अभी जैसे सबके पास कोचिंग क्लासेस लगाने के लिए उतना पैसा नहीं होता है, या सबके पास स्टडी के लिए प्रॉपर एनवायरनमेंट नहीं होता है, प्रॉपर रूम्स नहीं होते हैं, कंप्यूटर नहीं होता, लैपटॉप नहीं होता। कितने घरों में तो एक ही घर में एक मोबाइल में 3 बच्चे पढ़ते हैं, 4 बच्चे पढ़ते हैं। तो बहुत सारे फैक्टर्स हैं। एक तो पहली बात, अब ऑनलाइन का मगजमारी खत्म हो गया। अब इस साल से आपका ऑफलाइन का कॉलेज स्टार्ट होने वाला है, जो 2023 के एस्पिरेंट्स हैं। तो उनके लिए एक सबसे बड़ा एडवांटेज तो यही रहेगा कि अब आपको मोबाइल यूज करना है ऐसा जरूरी नहीं है, आपका एक वो मोबाइल का कंपल्शन निकल जाएगा। तो आधा डिस्ट्रैक्शन आपका साइड में चला गया। लेकिन अब इधर पे डिस्ट्रैक्शन क्या होगा, दोस्त लोग आज इधर जा रहे हैं, कल उधर जा रहे हैं, आज फ्रेंडशिप डे सेलिब्रेट कर रहे हैं, अभी आ रहा है अगस्त में, फिर गणपति दर्शन के लिए जा रहे हैं, फिर नवरात्रि में पासेस लेके नवरात्रि में गरबा खेलने के लिए जा रहे हैं। सी फेस्टिवल हर साल आते हैं, आप इस साल भी सेलिब्रेट कर सकते हो फेस्टिवल को, लेकिन अपना पहले टारगेट सेट करो कि अगर मैंने इतना टारगेट टाइम पे कंप्लीट किया तो मैं ये फंक्शन सेलिब्रेट करूंगा, नहीं तो मैं ये फंक्शन सेलिब्रेट नहीं करूंगा। खुद के लिए रिवॉर्ड्स और खुद के लिए पनिशमेंट डिसाइड करो कि आज मैंने अपना टारगेट अपने से ज्यादा कंप्लीट कर लिया तो आज तो भाई मैं खुद को एक प्राइज दूंगा, आज मैं आधा घंटा टाइम पास करूंगा। तो ऐसे खुद को खुद का कंपटीशन बनाओ, किसी को दूसरे से कंपेयर मत करो, लेकिन सेल्फ एनालिसिस करते रहो। जैसे आर्यन ने इधर बोला कि उसने खुद को एनालाइज किया कि पहले मेरे को 90 20 में से 18 आ रहे थे, 20 में से 15 आ रहे थे, अब मेरे को 20 में से 11 आ रहे। तो उसने बोला बस रे बाबा, अभी बहुत हो गया टाइम पास, अभी वापिस से अपने को ट्रैक पे आने की जरूरत है। सो ऐसे आप खुद का एनालिसिस कर सकते हो, अपना पेरेंट्स को अपना सबसे बड़ा रोल मॉडल बना सकते हो। यह जरूरी नहीं है कि पेरेंट्स को, कितने लोगों के घर में भाई बहन रोल मॉडल होते हैं कि मेरे मैम सिस्टर ने, मेरे ब्रदर ने इतना हार्ड वर्क किया, इतना एफर्ट्स किया है, तो मैं क्यों नहीं कर सकता, मुझे तो सब रिसोर्सेज मिल रहे हैं। सो सी यू सिलेक्ट योर रोल मॉडल, यू सिलेक्ट योर सोर्स ऑफ मोटिवेशन, लेकिन सबसे ज्यादा जरूरी ये है कि आप अपने काम का रेगुलरिटी मेंटेन रखो, कंसिस्टेंसी मेंटेन रखो। क्योंकि जैसे आर्यन ने बोला, अगर अपन ने रेगुलर पढ़ाई करना स्टॉप किया आर्यन, तो क्या होता है? यस मैम, जैसे मतलब आप मतलब मैं ऐसे नहीं बोल रहा हूँ, जैसे जो बोर्ड्स की पढ़ाई होती है वो मैक्सिमम लास्ट के मंथ में होती है, जैसे 4 मंथ रहे उसी में बोर्ड्स की पढ़ाई होती है मैक्सिमम, आपको तब बहुत आउटपुट देना पड़ेगा, मतलब बहुत इनपुट देना पड़ेगा तब आउटपुट आएगा। तो मतलब मेरा कहना यह है कि अगर आप ट्यूशन से आओ तो जो पढ़ाया है वो तो रिवाइज करो, मतलब ऐसे खाली मत बैठो, मतलब यू हैव टू डू समथिंग। मतलब जैसे फिजिक्स का कुछ पढ़ा है, अरे डेरिवेशन कर लिया, बायो का है कुछ, जैसे मैम ने बताया था जैसे माइक्रोब्स इन ह्यूमन वेलफेयर जो चैप्टर है उसमें मैम एग्जाम्पल। ने बताया। यस मैम, उसमें एग्जांपल्स बहुत सारे हैं। तो मतलब वो जो चैप्टर्स है वो मैंने आपसे पढ़े थे मैम, तो उस चैप्टर्स में क्या है, आप जैसे मैम ने बताया था कि वो चिपका दो दीवार पे, तो वो काम करो तुम, ऑर्गेनिक की रिएक्शन है 5-5 बार लिख के देखो। जैसे अगर नहीं हो रहा है, जैसे हमारे पास लैंग्वेजेस भी होती है, इंग्लिश हिंदी टाइप में ऐसी लैंग्वेजेस होती है, तो उस लैंग्वेजेस की स्टडी करो, जैसे लिखने की प्रैक्टिस करो। मतलब तुम खाली मत बैठो, जो तुम्हारे क्लास में पढ़ा है वो घर पे आके थोड़ा तो पढ़ो, थोड़ा वो बहुत एग्जैक्टली। फायदा करेगा। हाँ, मतलब Yes, एक रेगुलरिटी रखो, अपने ब्रेन को ऐसा ट्रेनिंग दो कि वो रेगुलर रेगुलर आपको आदत दिलाए। आपके दिमाग में ऐसे अलार्म बजना चाहिए कि अरे बस कर, तेरा आज का कोटा खत्म हो गया टाइम पास करने का, अभी बुक खोल के बैठ जा पढ़ाई करने के लिए। क्योंकि अभी फेस्टिवल्स का सीजन आने वाला है, तो डिस्ट्रैक्शन के सोर्सेज बहुत सारे होंगे, और ऐसे टाइम पे आपको सेल्फ मोटिवेशन होना बहुत ज्यादा जरूरी है। आपका गोल आपको पता होना चाहिए, और उस गोल के लिए कितना हार्डवर्क करना है ये आपको डिसाइड करके रखना पड़ेगा। क्योंकि 100 के गोल अचीव नहीं होता है, बाहर घूम के गोल अचीव नहीं होता है, आप पढ़ोगे, मेहनत करोगे,
करोगे तो ही आपका गोल अचीव होगा, अदरवाइज यू आर गोइंग टू गेट बाबा जी का टुल्लू ओनली, यू आर नॉट गोइंग टू गेट एनीथिंग. सो इट्स वेरी इंपॉर्टेंट दैट यू फोकस ऑन योर गोल एंड यू डू regular studies, otherwise you are not going to get anything. So now my last question, it is not a question, Aryan, what are the suggestions, या आप ऐसा क्या मैसेज देना चाहोगे आने वाले एस्पिरेंट्स को जो 2023 में बोर्ड्स देने वाले, जिससे उनको उनके एग्जाम में हेल्प हो सके? जैसे मैम मतलब मेरा यही कहना है, कोई स्ट्रैटेजी नहीं होती है, जैसे स्ट्रैटेजी वीडियो बनाते हैं, ये कर लो वो कर लो। जैसे मैम मैंने आपके भी स्ट्रैटेजी वीडियोस देखे, तो आपने कभी ये नहीं बनाया कि ये करो वो करो, बस आपने बोला है कि अपनी रेगुलरिटी मेंटेन करो, अपने मतलब जो टॉपिक्स है वो पढ़ो। तो मेरा आने वाला एस्पायरेंट्स को यही मैसेज है कि जैसे फिजिक्स है, फिजिक्स अगर हम एक सब्जेक्ट ले लें, तो जो भी डेरिवेशन है ना उसे वन शॉट खत्म कर लो, यानी 5-5 बार 6-6 बार मतलब लिख के याद ही कर लो, क्योंकि उसे याद ही करना है। कुछ कंसेप्चुअल जो चीजें हैं वो कर लो। और जैसे केमिस्ट्री है, तो केमिस्ट्री में 3 पार्ट हो गए। स्टेट बोर्ड में जो ऑर्गेनिक है वो पूरा रट्टा है, मतलब आपको रिएक्शन रटनी पड़ेगी, तो उसे आप लिख के देखो, मतलब लिख के देखो और 5-5 बार 6-6 बार लिख के देखो। जैसे इनऑर्गेनिक है वो भी रट्टा है, लेकिन इधर वो रट्टा नहीं है, तो आपको उसे पढ़ना पड़ेगा। फिजिकल है तो लॉग टेबल का यूज आपको आना चाहिए, न्यूमेरिकल की प्रैक्टिस वगैरह आपको करनी है। जैसे और जैसे मैथ्स देखे, तो मैथ्स मतलब प्रैक्टिस नहीं होता है, मैथ्स हम प्रैक्टिस की तरह नहीं ले सकते। जैसे एक क्वेश्चन है, जैसे डेरिवेटिव इंटीग्रेशन है, तो डेरिवेटिव का अगर एक फॉर्म का क्वेश्चन है, तो आप उसके जो है बहुत सारे फॉर्म के क्वेश्चन कर सकते हो। जैसे एक फॉर्म आपने लगाया, तो उससे रिलेटेड बहुत सारे फॉर्म हो जाएंगे, और आप जो लास्ट आंसर है वो मैच करके देखो, टाइमर करके देखो, मैथ से आप बहुत खेल सकते हो। और और नेक्स्ट जो सब्जेक्ट है बायो, बायो के लिए तो मैं स्पेशली सबको रिकमेंड करूंगा कि ज्ञान लैब को आप फॉलो करो। मैम क्या हो गया था कि लास्ट समय पे मतलब जैसे जो ऑर्गेनिज्म एंड पॉपुलेशन चैप्टर है, माइक्रोब्स इन ह्यूमन वेलफेयर चैप्टर है, और जो एम्ब्रियोलॉजी वाला पार्ट है, वो मेरा नहीं हुआ था, तो मैंने आपके वीडियोस पूरे वन शॉट देखे, तो मेरा पूरा क्लियर हो गया, पूरे बैक्टीरिया सब 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 याद हो गए मुझे। तो मैम वो मतलब आपके चैनल को रियली फॉलो करना चाहिए बायो के लिए, ये मेरा पर्सनल सजेशन है। और अच्छा. कैसे बायो का पेपर मैम, जैसे आपने कुछ बारीक बारीक चीजें बताई थी, मतलब जैसे अगर तुमको आता भी नहीं है तो कुछ तो ठोक के आओ, मतलब कुछ तो लिख के आओ कुछ तो लिख के आओ। और जैसे हिंदी इंग्लिश जो है, मतलब जो भी, मेरा तो हिंदी था बोलना, इंग्लिश के लिए आप जैसे कोई भी टीचर्स है उनसे सजेशन ले सकते हो। बायो के लिए पर्सनली मैम आपको फॉलो करिए, और जो फिजिक्स के लिए है, मेन जो सिंपल लैंग्वेज में अगर आपको समझना है तो आप अजय सर को फॉलो कर सकते हो, ही इज ऑल्सो द बेस्ट टीचर। और मैम बायो में मुझे 99 मिले, इसमें आपका भी बहुत बड़ा क्रेडिट है, बहुत बड़ा। थैंक यू, थैंक यू. सी, कैसा होता है कि जैसे ताली कभी भी अपनी एक हाथ से नहीं बजती, दोनों हाथ चाहिए रहता है, बैलेंस साइकिल चलाने के लिए दोनों टायर चाहिए रहते हैं, वैसे ही टीचर्स तो हमेशा अपना 100% देते ही है, लेकिन जब स्टूडेंट्स सामने से एफर्ट्स लेते हैं ना, तो टीचर्स को भी मजा आता है फिर स्टूडेंट्स की हेल्प करने में. सो मैं बहुत खुश हूँ, मैं हमेशा स्टूडेंट की हेल्प करने के लिए रेडी होती हूँ, लेकिन कोई मुझे अगर बोलता है कि स्पून फीडिंग करके दो, एग्जैक्टली बताओ क्या करना है, तो उसमें मजा नहीं आता. आपको खुद का टारगेट खुद सेट करना है, आपको हमने एक डायरेक्शन दे दिया है कि इस डायरेक्शन में फॉलो करो. अब उधर तक कैसे फॉलो करना है वो आपको अपना रास्ता खुद डिजाइन करना पड़ेगा, क्योंकि हर एक स्टूडेंट का जर्नी अलग अलग होता है. सो आर्यन, आपको और कुछ बोलना है या आपने सारी पॉइंट्स बोल दिए हैं? मैम मुझे यही पॉइंट बोलना है कि कोई स्ट्रैटेजी नहीं होती किसी भी चीज को क्रैक करने के लिए। और मतलब जैसे आपकी कोई भी एग्जाम्स होंगी, जैसे अभी तो बोर्ड के लिए प्रिपरेशन कर रहे हो आप, तो अपनी रेगुलरिटी मेंटेन करना, इन द सेंस ये नहीं कि 12-12 घंटे स्टार्टिंग से पढ़ना, एंजॉयमेंट इज ऑल्सो इम्पोर्टेंट। तो आपको करना क्या है, कोई भी सब्जेक्ट है, जैसे फर्स्ट चैप्टर है रोटेशनल डायनामिक्स, फॉर्मूले की लिस्ट बना लो, मतलब ऐसी चीजें करो जैसे जो शॉर्ट शॉर्ट में आपके काम में आए। जैसे वन शॉट वीडियोस देखना चालू कर दो। और मेरा फ्यूचर एस्पायरेंट के लिए यही रहेगा कि एग्जाम के वक्त अपना दिमाग ध्यान में रखना। जैसे मेरे जो है मैथ्स में कम मार्क्स आए, इसका कारण जो है, मेरे को पर्सनली लगता है मैंने 8 सप्लीमेंट ली थी टोटल, तो वो थ्रेड बांधने के चक्कर में वो छूट गई होगी, शायद उस कारण से मुझे कम आए। और जैसे लैंग्वेज है, हम लैंग्वेज को बहुत अवॉइड करते हैं, जैसे इंग्लिश वगैरह है, उसे आप स्टार्टिंग से पढ़ो, कम से कम रीडिंग तो चालू रखो। और मतलब मुझे एक पॉइंट और ये बोलना है कि फ्रेंड्स के चक्कर में मत पड़ो, उसको भी बोल दो कि अभी मेरा एग्जाम है, तो मतलब इतना ये मत करो। आपको जो फ्रेंड्स है वो बहुत अच्छे मिलेंगे, जैसे नीट कर रहे हो, मेडिकल कॉलेज में बहुत अच्छे फ्रेंड मिलेंगे, ये फ्रेंड कुछ नहीं है, बेस्ट फ्रेंड कुछ नहीं होता, बुक को ही फ्रेंड बनाओ। और मेरा इतना कहना है कि अगर लास्ट के 4 महीने जब बचते हैं, तो अपनी रेगुलरिटी इतनी मेंटेन करके रखो कि हमारा सिलेबस तो पूरा नहीं हो, लेकिन हमें कोई पूछे तो हमें आना चाहिए, मतलब हम ब्लैंक नहीं रहे। और सेल्फ एनालिसिस टेस्ट जो है वो आप रोज दिया करो, जैसे खुद का ही टेस्ट लिया करो। चलो आज मैं 5 रिएक्शन लिख के देखता हूँ, बायो का है, बायो का मैं जैसे शॉर्ट नोट, और जैसे कोई बड़ा आंसर है
तो आपने जैसे मैम ने बताया होगा, आप मैम के लेक्चर अगर देखोगे, मैम ऐसे मतलब ट्री डायग्राम वगैरह बना के देती है, जिससे वो पूरा चैप्टर वन वे में समराइज होता है। तो छोटी छोटी चीजों मतलब बड़ी बड़ी चीजों को छोटी छोटी चीजों में ये करना करो। और स्मार्ट वर्क, यस मैम, और जो स्मार्ट वर्क होता है वो स्मार्ट वर्क हम बोलते हैं भाई स्मार्ट वर्क करो, स्मार्ट वर्क करो, कोई बताता नहीं कैसे करना है। स्मार्ट वर्क मेरे हिसाब से वही है कि अगर आप पूरा चैप्टर शॉर्ट में रिवाइज कर रहे हो, वही तुम्हारा स्मार्ट वर्क है। जैसे डेरिवेशन है, डेरिवेशन को तुम लोग कर लो। केमिस्ट्री है, केमिस्ट्री में और रिएक्शन हो गया, ये यही तुम्हारा स्मार्ट वर्क है। एग्जैक्टली। जरूरी नहीं है कि डिटेल में पढ़ो, प्रीवियस ईयर क्वेश्चन देखो और टेक्स्ट बुक को ही पढ़ो। मतलब ऐसे नहीं कोई डाइजेस्ट फॉलो करो, और टीचर की सुनो, जो टीचर बोले वही सही है। और बिन फालतू जैसे बहुत लोग डाइजेस्ट खरीदते हैं, टारगेट, टारगेट तो अच्छी है बोलना, मैंने खुद फॉलो किया है। बहुत सी बुक्स है, जैसे वो अलग अलग टाइप की बुक्स लोग पढ़ते हैं, वो मत करो। अपने टेक्स्ट बुक का वन, और बायो के लिए तो आपकी जो बुक है वो मस्ट है। मतलब बायो की बुक इतनी अच्छी बुक है कि आप अगर उसे पढ़ोगे तो आपके नीट में भी हेल्प होगा। नीट में भी इतना डिटेल में नहीं है एनसीईआरटी में जितना हमारे एग्जैक्टली। बुक में है। एग्जैक्टली। यस तो मैम। यस, हाँ। यस मैम, तो टेक्स्ट बुक को बहुत अच्छी प्रायोरिटी दो। जैसे बैक के क्वेश्चन है वो भी लगा के देखो। इस बार केमिस्ट्री में क्वेश्चन आया था न्यूमेरिकल बैक से। और कैसे केमिस्ट्री में मुझे एक पर्टिकुलर क्वेश्चन याद है, वहां पे हेंडरसन हैसेलबैच इक्वेशन लगता है। तो वहां पे पीओएच मतलब फॉर्मूला लगता था, लेकिन निकालना था पीएच, लेकिन मैंने पीओएच को पीएच लिख दिया था, उस कारण से मेरा केमिस्ट्री में मार्क्स कम आया। तो अपना दिमाग ध्यान में रखो कि अभी क्या करना है, अभी प्रेजेंस पीएच ही ऑफ निकालना है। माइंड। यस मैम, पीएच पीओएच नहीं ये नहीं निकालना है, और ये ये सारी करना है। चीजें, हाँ, ये सारी चीजें तब परफेक्ट होती है जब आप रेगुलर प्रैक्टिस करते हो, इसीलिए रेगुलर प्रैक्टिस करना बहुत जरूरी है। मतलब विदाउट स्ट्रैटेजी भी आपका एक बेसिक स्ट्रैटेजी होना चाहिए कि इतना तो मेरे को आज दिन में करने का है। अब मैं वो सुबह करूँ, शाम को करूँ, रात को सोने से पहले करूँ, दोपहर में करूँ, कभी भी करूँ, बट इतना मेरा टारगेट कंप्लीट होना चाहिए। सो विदाउट स्ट्रैटेजी ऑल्सो मेक योर ओन रैंडम स्ट्रैटेजी। ऐसे कॉइन उछाल के सिलेक्ट करो, चलो आज फिजिक्स करेंगे, आज केमिस्ट्री करेंगे, बट करो, कुछ तो करो, यूटिलाइज योर टाइम, ताकि आपको प्रैक्टिस रहे, आपकी आदत ना छूटे और आपको अच्छे से सब समझ में आए। सो थैंक यू सो मच आर्यन, आपने बहुत सारे यूजफुल पॉइंट्स शेयर किए हैं, तो जो हमारे फ्यूचर एस्पिरेंट्स के लिए डेफिनेटली यूजफुल होने वाले हैं। एंड आई होप कि आपका इस साल नीट में अच्छे मार्क्स आ जाए, और आप अगर सेटिस्फाइड नहीं हो तो और बेटर प्रिपरेशन करके आप अपने नेक्स्ट अटेम्प्ट के लिए प्रिपेयर करो। पहले तो इस अटेम्प्ट के लिए प्रिपेयर करो, लेट्स सी कि क्या होता है। I wish you all the best from me, from Ajay sir, from entire ज्ञान लैब फैमिली। एंड हम अपने पूरे ज्ञान लैब स्टूडेंट्स की तरफ से आपको कंग्रेचुलेशन करते हैं फिर से एक बार कि आपके बोर्ड्स में बहुत अच्छी आपने अचीवमेंट की है। और इसी तरीके से आप अपने लाइफ में बस टॉप करते रहो, आप अपने एफर्ट्स देते रहो, अपने डिस्ट्रैक्शन से फाइट करते रहो, और हमको प्राउड फील कराते रहो, क्योंकि टीचर्स को बहुत अच्छा लगता है जब उनके स्टूडेंट्स अच्छा परफॉर्म करते हैं। सो ऐसे बहुत सारे इंटरेस्टिंग वीडियोस आपके लिए आने वाले हैं बच्चों। सो मेक श्योर कि आप इस चैनल को सब्सक्राइब करें और ज्यादा से ज्यादा फ्रेंड्स के साथ शेयर करें, ताकि उनका भी फायदा हो और आपका भी फायदा हो। सो थैंक यू आर्यन। पर्सनली फॉलो करो, क्योंकि मैम से बेस्ट बायो टीचर ऑनलाइन में कोई नहीं है। आपको वन शॉट में पूरी चीजें मिल रही है। मतलब जैसे जो हार्ड हार्ड चैप्टर्स है वो मैम समझा रही है, और जो एमसीक्यू प्रैक्टिस है वो भी करना चालू कर दीजिए। तो थैंक यू मैम फॉर ऑल योर एफर्ट्स, एंड थैंक यू मैम फॉर योर गाइडेंस। थैंक यू सो मच।